मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? बॉलिवूड फक्त खान्स आणि कपूर यांच्या जोरावर चालतं का? तर नाही मित्रांनो. त्यांना सुद्धा एका गोष्टीची भीती नेहमीच असते. जर या मराठी अभिनेत्यांनी हिंदी इंडस्ट्रीमधून माघार घेतली ना, तर अर्धे ब्लॉकबस्टर चित्रपट फ्लॉप होतील. येस, आय एम सिरियस. आज आपण अशा 5 मराठी अभिनेत्यांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी स्वतःच्या ताकदीवर बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातलाय. लास्टवाल्या अभिनेत्यांबद्दल ऐकून तर तुमचे डोकेच फिरेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 5, द लेजेंड नाना पाटेकर. मित्रांनो, जेव्हा नाना पडद्यावर येतात ना, तेव्हा समोर कितीही मोठा सुपरस्टार असो, हवा फक्त नानांचीच होते. मैं तुम्हारे सिवा जी नहीं सकता. तुम्हारे बिना मेरी जिंदगी अधूरी है. परिंदाचा क्राईम बॉस असो की वेलकम मधला उदय शेट्टी, भगवान का दिया सब कुछ है असं म्हणत त्यांनी अख्ख्या इंडियाला वेड लावलाय. भगवान का दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शौहरत है, इज्जत है. त्यांची संवाद फेक म्हणजे निव्वळ आग. पण आता थांबायला वेळ नाही, कारण नंबर 4 वर असा माणूस आहे जो एकाच वेळी हसूही शकतो आणि अंगावर काटाही आणू शकतो. रितेश देशमुख. रितेशने धमाल आणि हाऊसफुल मधून आपल्याला रडेपर्यंत हसवलं आहे. पण जेव्हा एक विलन मध्ये त्याने सायको किलर साकारला, भाई, थिएटर मध्ये लोकांची घाबरगुंडी उडाली होती. आणि आता तर त्याने राजा शिवाजी हा सिनेमा डायरेक्ट करून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. हीच तर खरी मराठी पॉवर आहे. नंबर 3, श्रेयस तळपदे. तुम्ही इक्बाल पाहिला असेल, गोलमाल पाहिला असेल, पण अख्ख्या इंडियाला ज्या आवाजाने वेड लावलंय, झुकेगा नहीं साला, तो पुष्पाचा हिंदी आवाज, अल्लू अर्जुनचा तर नाहीच, तर आपल्या श्रेयस तळपदेचा आहे. पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या? इंटरनेशनल. सोचो, जर श्रेयसने तो आवाजच दिला नसता तर पुष्पा हिंदीत इतका मोठा ब्लॉकबस्टर झाला असता का? पण आता येतोय बॉलिवूडचा सर्वात मोठा सिक्रेट वेपन. नंबर 2, शरद केळकर. तगडी पर्सनॅलिटी आणि असा आवाज जो थेट छातीत धडकतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के स्वयंसेवकों को आसन से आसक्ति नहीं होती. तानाजी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शरदने इतकी जिवंत केली की डोळ्यात पाणी आलं. आंसू रुक नहीं रहे, इसका मतलब उसका खून बह रहा होगा. आणि हो, बाहुबलीचा जो हिंदी आवाज तुम्ही ऐकलाय ना, तो शरदचाच होता. हिज व्हॉइस इज अ नॅशनल ट्रेजर. आता वेळ आहे नंबर 1 ची, ज्याची एनर्जी पाहून स्वतः रणवीर सिंग सुद्धा थकून जाईल. तो आहे मराठी इंडस्ट्रीचा कॉमेडी किंग सिद्धार्थ जाधव. सिम्बा असो किंवा गोलमाल, रोहित शेट्टीला सुद्धा माहितीये थिएटर मध्ये खरी शिट्टी सिद्धार्थच्या एंट्रीवरच वाजणार. हे ते 5 कलाकार आहेत ज्यांनी सिद्ध केलं की टॅलेंट असेल तर भाषा कोणतीही असो, तुम्ही जग जिंकू शकता. यातला तुमचा सर्वात फेवरेट कोण आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इन्स्पायरिंग आणि कडक माहितीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.